नमस्कार. न्यूज परामर्शमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या मुंबईमध्ये कबूतरखान्यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, हे आपण जाणताच आहात. दादरचा जो कबूतरखाना आहे तो बंद करण्याचा निर्णय हायकोर्टाने 30 जुलैलाच दिलेला आहे आणि त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्या कबूतरखान्याला बाहेरून साईडने ताडपत्रे लावले आणि वरतून प्लॅस्टिकच्या शीट्स घातल्या होत्या, जेणेकरून तिकडे कबूतर येऊ नयेत आणि त्यांनी तिथे अधिवास करू नये. आता हा जो न्यायालयाचा निर्णय आहे त्या निर्णयाच्या विरोधात जैन समाज आक्रमक झाला आणि त्यांनी कात्री, सुऱ्या, चाकू घेऊन रस्त्यावरती लोक आली आणि त्यांनी त्या प्लॅस्टिकच्या शीट फाडल्या, ताडपत्री फेकून दिले. वास्तविक तिकडे बोर्ड म्हणजे फलकही लावला होता की माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इथे आम्ही हे प्रोटेक्शन निर्माण केलेलं आहे, जेणेकरून कबूतर इकडे येऊ नये आणि या नियमांचं उल्लंघन करणाऱ्याला दंड केला जाईल. त्याप्रमाणे 500 रुपयाची दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. पण हे जे आक्रमक होऊन चाकू, सुऱ्या, कात्र्या घेऊन लोक आले होते त्यांच्यापैकी कोणावरही खटला किंवा गुन्हा हा नोंदवला गेलेला नाही, याचं पण आश्चर्य वाटतं. आता मुळात हा प्रश्न उपस्थित झाला कसा, तर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेत सर्वप्रथम चित्रा वाघ ज्या भाजपाच्या आहेत त्यांनी हा मुद्दा मांडला. त्यांनी असं सांगितलं की अंधेरी वेस्टला त्यांच्या मामी राहतात आणि त्या मामींना या कबुतरामुळे संसर्ग होऊन श्वसनाचा तीव्र आजार झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की असे अनेक मृत्यू होतात, परंतु आपल्याला ते कळत नाहीत. माझी मामीच असल्यामुळे मला कळलं म्हणून मी हे माझं उदाहरण तुम्हाला दिलं. पण हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की कबुतरांच्या विष्ठेतून किंवा त्यांच्या पंखातून सूक्ष्म प्रकारचे जे विषाणू जीवाणू बाहेर पडतात ते मानवी शरीरामध्ये तोंडावाटे किंवा नाकावाटे जातात आणि ते हृदयात किंवा फुफ्फुसात जाऊन बसतात आणि तिथे फायब्रोसिस हा निर्माण होतो आणि तो बरा होणारा नसतो आणि याची कल्पना खूप उशिरा येते आणि त्यामुळे औषधोपचारही होऊ शकत नाही आणि त्यामुळे यामध्ये अशा प्रकारे जी माणसं आजारी पडतात त्यांचा दुर्दैवी मृत्यू यामध्ये होतो. आणि म्हणूनच तातडीने हे कबूतरखाने बंद करावेत शासनाने सार्वजनिक आरोग्याचा विचार करता. त्याच्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ज्या मनीषा कायंदे, डॉक्टर मनीषा कायंदे यांनीही सांगितलं की अशा प्रकारे जर मानवी आरोग्याला धोका निर्माण होत असेल तर एच वॉर्डातले कबूतरखाने जसे बंद झालेले आहेत तसं अजून महाराष्ट्र सरकार उर्वरित मुंबईतले कबूतरखाने का बंद करत नाही, म्हणजे शासन गंभीर नाही का पब्लिक हेल्थच्या बाबतीत. तर आता या दोन्ही महिलांनी, एक शिवसेनेच्या आहेत एक भाजपाच्या आहेत, यांनी हिरिरीने ते मुद्दे मांडले आणि पटवूनही दिले, तरी जैन समाज काही ऐकायला तयार नाही. त्यांनी असं सांगितलेलं आहे की एका तर कबूतरखान्याचे आपण जर व्हिडिओ पाहिले असेल सोशल मीडियावर किंवा काही न्यूज चॅनलमध्ये, तर एका जैन धर्मियांनी असं सांगितलं की ही अधर्माविरुद्ध धर्माची लढाई आहे, म्हणजे कबूतरखाने बंद करणं, कबुतरांना खाणं देऊ नये हे सांगणं अधर्म आहे आणि या अधर्माविरुद्ध आम्ही धर्माची लढाई करत आहोत आणि यात आमचा विजय होणारच. आणि ते म्हणतात की कबुतराला खाणं आमच्या धर्मामध्ये अतिशय पुण्याचं काम मानलं जातं. त्यांना खाणं देणं म्हणजे जणू आपल्या पितरांनाच खाणं देण्यासारखं आहे. वास्तविक हिंदू समाजात सुद्धा आपण कावळे, चिमण्या यासारखे पक्षी किंवा पोपट आणि गाई, म्हशी, वासरं यांच्यासारखे पाळीव प्राणी किंवा कुत्रेसुद्धा यांनासुद्धा आपण खाणं देतो. पण आज यांचा आपल्याला उपद्रव होत नाही. आज कबुतरांमुळे जसे आजार निर्माण होतात तसे यांच्यामुळे निर्माण होत नाहीत. आज मोबाईल टॉवरमुळे कितीतरी चिमण्या या मुंबईतल्या कमी झाल्या, कितीतरी कावळ्यांची संख्या कमी झालेली आहे. आणि राहिला प्रश्न पशूंचा, तर गाय काय म्हैस काय हे आपल्याला उपयोगीचे, त्यांच्यापासून आपल्याला दूध मिळतं. आपण त्यांना देवतेचा दर्जा दिलेला आहे. वसुबारसेला सुद्धा आपण गायीची पूजाच करतो की. बरं, त्याने असं सांगितलं गायीची जी विष्ठा म्हणजे शेण आहे त्याच्यात काही जंतू नसतात का? अरे पण त्याच्यामध्ये हार्मफुल नसतं, ज्याच्यामुळे मानवी शरीराला किंवा आरोग्याला इजा होईल असं काही नसतं. आणि त्या शेणाच्या गोवऱ्या केल्या जातात, त्याच्यावर आपला खेडेगावात स्वयंपाक शिजवला जातो किंवा त्या शेणापासून जमिनी सारवल्या जातात, भिंतीलाही त्याचं लिंपण केलं जातं. म्हणजे नक्कीच ते हार्मफुल नाही आहे ना, हा विचार करतच नाही. काही आपली इलॉजिकल आर्ग्युमेंट करत राहायची. आणि त्यांनी असे सांगितलं की
मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात असं म्हटलंय की KEMच्या डॉक्टरनी जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालाला अनुसरून आम्ही असा निर्णय देत आहोत की तो कबूतरखाना दादरचा आहे आणि उर्वरित जे कबूतरखाने ते त्वरित बंद करावे. तर याविरुद्ध त्या जैन समाजातल्या लोकांनी असं सांगितलं की त्या KEMच्या डॉक्टरांविरुद्ध आम्ही केस दाखल करणार आहोत. आता म्हणजे कोर्टाचा निकाल आहे आणि कोर्टामध्ये साक्षी म्हणजे जे काही एव्हिडन्सेस द्यायचे होते सरकारला तेही देऊन झालेत, नागरिकांना द्यायचे तेही देऊन झालेले आहेत, तरीसुद्धा तेरी उपर मेरी. हे बाकीचे सगळे खोटे. न्यायालय काही वेळेला चुकू शकतं असंही त्यांचं म्हणणं आहे. त्यांना बरोबर माहिती नसेल तर ते चुकीचा निर्णय देऊ शकतात. म्हणून आता परत 13 तारखेला आम्ही एक निवेदन देणार आहोत 13 ऑगस्टला आणि आम्हाला खात्री आहे की आमचा विजय होणारच. आता हे कशाच्या आधारावर म्हणतात? मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं की मी यामध्ये जातींनी लक्ष घालणार आहे. ते एकेकाळी मुंबईचे पालकमंत्री होते, आताही काहीतरी मुंबईचे उपपालकमंत्री आहेत असं ऐकिवात येतंय. आज मंगलप्रभात लोढा यांना असं सांगणं आहे दादरच्या रहिवाशांनी अशा भावना व्यक्त केलेल्या आहेत की त्यांच्याकडे एवढी एकर जमीन आहे, एवढी मालमत्ता आहे, मग त्यांनी अर्धा किंवा एखादी एकर जमीन ही जैन समाजाला द्यावी ना आणि तिथे कबूतरखाने निर्माण करावे. बरं, या कबूतरखान्याच्या बरोबर पाठच्या बाजूला जैनांचा डेरासर किंवा मठ जो काय तो आहे तो मात्र त्यांनी जाळ्या लावून बंद केलेला आहे. आणि याचं एक्सप्लेनेशन तिकडच्या जैनांनी असं दिलं की ती कबुतरं आमच्या त्या सभागृहात किंवा खोल्यांमध्ये येतात आणि पंख्याला लागून मरतात. मग ही हिंसाच होते आमच्याकडनं आणि ती होऊ नये म्हणून आम्ही जाळ्या लावल्या. मग त्याला एका दादरकरांनी असा सवाल केला की तुमच्या खोल्यात किंवा सभागृहात ती घुसतात ना, मग तुमचे जे कॉरिडॉर आहेत, मोठे गॅलरी आहेत तुमच्या बिल्डिंगला आणि वरती टेरेस आहे, तिथे का नाही तुम्ही कबुतरांना पाळत? तुमच्या सभागृहात आणि खोल्यात शिरतात तर दरवाजे खिडक्या बंद करा किंवा दरवाजे खिडक्यांना जाळ्या लावा. संपूर्ण बिल्डिंगलाच तुम्ही बाहेरनं जाळ्या का लावता? आणि तुमची जी ओपन टेरेस आहे तिकडे तुम्ही कबुतरांना पाळा. तुमच्या घरी पिंजऱ्यात नेऊन तुम्ही कबुतरांना पाळा. कारण आज कबुतरांची संख्या जवळजवळ 3 लाखाच्या वर गेलेली आहे त्या परिसरातली आणि यामुळे तिकडच्या नागरिकांना किती असुविधा होती. तिकडून जाणाऱ्या पासर्सबाईच्या डोक्यावर त्यांची विष्ठा पडतेच पडते. एका तर महिलेने असं सांगितलं की त्यांच्या घरी त्यांनी AC लावून घेतलेला आहे, पण त्या ACच्या मशीनवर इतकी विष्ठा या कबुतरांची पडलेली असते की तिकडचा वास आम्हाला घरात सुद्धा सहन होत नाही आणि त्यामुळे वारंवार आम्हाला मेकॅनिकला बोलवून ते सगळं साफ करून घ्यायला लागतं आणि एअर कंडिशनचं सर्व्हिसिंग पण करून घ्यायला लागतं. मनीषा कायंदे या स्वतः डॉक्टर आहेत प्राणीशास्त्राच्या, त्यांनी सांगितलं की कबुतरामुळे असा प्रादुर्भाव होतो. अनेक डॉक्टरांनी असं मत व्यक्त केले. बरं, आणखीन एक गोष्ट मनीषाताईंनी अशी सांगितली की त्या जेव्हा कबूतरखान्याला भेट द्यायला गेल्या होत्या हा वाद निर्माण झाल्यानंतर, तेव्हा तिकडे एक जैन धर्मातलाच तरुण आला होता आणि त्याने असं सांगितलं की या कबुतरांमुळेच संसर्ग होऊन त्याचे वडील हे म्हणजे वारले. तर त्या बाकीच्या जैन समाजातल्या लोकांनी त्याला हुटाहुट करून हकललं तिकडे की तू असं कसं धर्माच्या विरुद्ध बोलतो, जा जा जा, इकडे नाही बसायचं, असं काय वक्तव्य करायचं नाही. तो बिचारा गेला निघून. बरं, त्या दादरच्या परिसरातले काही नागरिक आहेत जे सिनियर सिटीजन आहेत, ते कायम मास्क लावूनच फिरतात. याचं कारण त्यांना घराच्या बाहेर तर पडायला हवं असतं, पण त्यांना संसर्ग कुठच्याही प्रकारे कबुतरांमुळे होऊ नये म्हणून तेही प्रिकॉशन घेतात. आणि काही जण तर असे आहेत की ते म्हणतात आम्हाला वादच नको आहे, आम्हाला भांडायचंच नाही, पण आमच्याकडे भांडण्याची ताकद नाही आहे, आमच्याकडे तेवढे पेशन्सही नाही आहेत, त्यामुळे आम्ही आमची काळजी घेतो. पण आज कोर्टाने जो निर्णय घेतला आहे तो मात्र खूपच चांगला आहे आणि त्याचा आम्ही आदर करतो. आदर तर सगळ्यांनीच करायला पाहिजे. पण आज अशा प्रकारे कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करून हिंसक प्रकार करणं हे अहिंसावादी जैनांना परवडतं? हे त्यांच्या तत्वांमध्ये बसतं? नाही, कसं काय बसतं हेच मला कळत नाही. याच्यावर अजून मग आपल्याला एक उदाहरण देता येईल की विलेपार्ल्याच्या पूर्वेला एक सोसायटी आहे, स्टेशनच्या बरोबर समोर आधी रामकृष्ण हॉटेल आहे, त्याच्याच लागून ती सोसायटी आहे, ती रामकृष्ण हॉटेलवाल्यांनी विकत घेतलेली असं म्हणतात. आणि तिथे एक सोसायटीमध्ये मोकळी जागा होती, प्लॅनमध्ये दाखवली होती की तिथे मुलांना खेळण्यासाठी तो एक छोटा प्लॉट मोकळा सोडला होता. तर तिकडे ज्या बिल्डरनी ही सोसायटी बांधली त्यांनी सांगितलं सोसायटीला की तात्पुरतं मी माझं ऑफिस इथे थाटतोय आणि काही दिवसानंतर मी ते ऑफिस बंद करून ती तुमची जागा तुम्हाला परत देईन. पण त्यांनी काय केलं की ते ऑफिस तर त्यांनी हलवलं, पण तिकडे एक मूर्ती त्यांच्या जैन धर्मियांची आणून बसवली आणि तिकडे सर्रास धार्मिक कार्यक्रम करायला सुरुवात केली.
आणि नंतर सांगितलं की नाही, माझं ऑफिस नाही आहे, ते तिकडे त्यांचं मंदिर आहे, त्यांचं तिकडे पूजा अर्चा चालतात, मी काय करू शकत नाही. तर सोसायटीने केस केली आणि त्यांनी असं सांगितलं की मूळचं इथे काही नव्हतंच, हे आमचीच सोसायटीची मोकळी जागा होती जी बिल्डरनी बळकावली होती. तर आता त्यांनी तिथे पूजा अर्चा आणि धार्मिक कार्य करायला सुरुवात केलेली आहे. तर हे आम्हाला आमची मोकळी जागा आम्हाला मुलांसाठीची ती परत हवीच आहे. आणि कोर्टाने मुंबई हायकोर्टामध्ये 2दा ह्याच्यावर निर्णय झाला, BMCला 2दा-3दा आदेश दिले गेले, तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली नाही, कारण प्रचंड विरोध त्यांना होत होता. सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं. सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की एवढे क्लिअर कट आदेश असताना तर आमच्याकडे याची गरजच नाही, त्वरित याच्यावर कारवाई करा आणि ती जागा मोकळी करून सोसायटीला परत द्या. आणि सोसायटीने सुद्धा याच्यामध्ये असा मार्ग काढला होता की जेव्हा ती जागा त्यांना मोकळी करायचा आदेश हायकोर्टाने दिले होते, तेव्हा सोसायटी स्वतःच्या खात्यातून त्यांना 8 कोटी रुपये द्यायला तयार झाली होती की हे 8 कोटी रुपये तुम्ही घ्या आणि तुमचं धार्मिक स्थळ दुसरीकडे कुठे हलवा. तरीसुद्धा त्यांनी त्याला नकार दिला आणि सांगितलं नाही, आम्ही हे पैसे घेणार नाही आणि आम्ही ही जागाही वेकेट करणार नाही. आणि खोटा अपप्रचार केला की रामकृष्ण वाल्याचा ह्याच्यामध्ये हात आहे मालकाचा, त्याला इथे काहीतरी ही जागा बळकवायची म्हणून BMCच्या अधिकाऱ्यांना पैसे देऊन किंवा खोटी केस करून त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे. वास्तविक रामकृष्ण हॉटेलचं तिकडे एखादं युनिट चालू होऊ शकेल किंवा आणखीन काही तत्सम ॲक्टिव्हिटी तो करू शकेल, इतका मोठा तो भूखंड नाहीच आहे. आणि त्यात त्याचा दुरान्वयही संबंध नाही. त्यांनी ही सोसायटी ॲक्वायर करण्यापूर्वीच ह्या केसेस फाईल झालेल्या होत्या. आणि तरीसुद्धा जैन धर्मगुरू किंवा त्यांचे जे कोण प्रिस्ट असतील ते त्या हॉटेलच्या दरवाजात गेले होते आणि त्या मालकाला खूप त्यांनी धमकावण्याच्या स्वरात भाष्य केलं, तिकडे त्याला धमकी दिली. पण त्या मालकाने एकाही शब्दाने प्रत्युत्तर दिलं नाही किंवा त्यांचा अनादरही केला नाही. त्यांनी शांतपणे ते म्हणणं ऐकून घेतलं आणि मग ते लोक निघून गेले. मंगलप्रभात लोढा हे तिकडे त्या सभेला आले होते, त्या वाडीमध्ये, कांबळेवाडी त्याचं नाव आहे. आणि सांगितलं माझ्या राजकीय कारकिर्दीचं काय, मला जी राजकारणात पोस्ट मिळाली आहे त्याचा उपयोग आहे. जर मी तुम्हाला न्याय देऊ शकलो नाही तर मी तुम्हाला तुमचं मंदिर परत मिळवून देणारच. आज हे कशाच्या जोरावर सांगतात? इथे तर सुप्रीम कोर्टापर्यंत आदेश दिले होते. आता कोल्हापूरच्या नांदणी गावचं उदाहरण पण ताजंच आहे. तिकडे जी हत्तीण होती महादेवी, तिलासुद्धा हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण जाऊन आदेश दिले होते की तिला त्या अंबानींच्या वनतारामध्ये हलवा. आणि त्या आदेशानुसारच तिला तिथे हलवण्यात आलं. तिथेही त्यांनी नांदणी ते कोल्हापूर असा खूप मोठा मोर्चा काढला आणि अनेक धर्मीय त्याच्यात सामील झाले होते. त्याच्यानंतर वनताराचे जे व्यवस्थापक आहेत त्यांच्या व्यवस्थापनानेच सांगितलं की जर लोकांना ती हत्तीण परत हवी असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत. आणि तेव्हाही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की कोर्टाचा आदेश आणि जनभावना लक्षात घेऊन आम्ही मध्यम मार्ग काय काढू. पण आता वनताराच द्यायला तयार झाल्यामुळे त्या वादावर तात्पुरता पडदा पडलेला आहे. आता इथे सुद्धा कोर्टाचाच आदेश आहे की तुम्ही कबूतरखाने हटवा. तर तिथे कन्स्ट्रक्टिव्ह सोल्युशन देण्याच्या ऐवजी हिंसक होतात आणि असंच झालं पाहिजे, असंच राहणार, हे कसं काय म्हणू शकतात? बरं, तिथे दाणे कबुतरांना जे काय खायला प्यायला देतात ते फक्त जैनच थोडी आहेत, अनेक पासर्सबाई आहेत ते पण देतात, काय तिकडचे फेरीवाले जे असतात तेही देतात, अनेक लोक देतात. त्यामुळे जैन धर्माविरुद्ध लढाई आहे हा अपप्रचार आहे. आणि तुम्हाला पुण्य कमवायचं आहे तर अनेक पुण्य कमवायचे मार्ग आहेत ना, ते का नाही तुम्ही अवलंबत? काही वर्षापूर्वी जे गोठे आणि तबेले होते मुंबई शहरात ते सुद्धा सरकारने बाहेर नेले ना मुंबईच्या. मग तिथे सुद्धा आपण जर गाईला देव मानतो, आपण गाय आणि म्हैस हे अत्यंत उपयुक्त पाळीव प्राणी आहेत, तरीसुद्धा तिथे विरोध न करता आपण आदेशाचं पालन केलं तर मग कबूतरखान्याला काय विरोध करायचा? ती हेरिटेज एरिया आहे आणि ती वाहतूक पेठ होतं. वाहतूक पेठ कन्वर्ट झालं, ते जेव्हा वाहतूक पेठ बंद झालं म्हणजे तिकडे कामकाज होईन असं झालं, तेव्हा ह्याच्यावर कबूतरखाना निर्माण केला गेला. तो काही सुरुवातीपासून मुंबईच्या अस्तित्वात नव्हता. मग तो कबूतरखाना हेरिटेजमध्ये कुठे आला? हे सगळं आकलनाच्या पलीकडे आहे. म्हणजे म्हणतो ना, बळी तो कानपिळी. ज्याच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, पॉवर आहे, तो माणूस कोर्टाने काहीही निर्णय दिला तरी आपलं बळ वापरून येन केन प्रकारेण त्याला जे पाहिजे तेच तो पदरात पाडून घेतो. याचीच ही 3 उदाहरणं आहेत. आज तिकडे एखादं गणपतीचं मंदिर अनधिकृत असतं किंवा एखाद्या दुसऱ्या हिंदू देवदेवतांचं काही मंदिर असतं तर ते तात्काळ बंद झालं असतं आणि त्याच्याविरुद्ध कोणी ब्रही काढला नसता. पण आज जैन समाजाच्या बाबतीमध्ये हा 3रा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो या 2-3 महिन्याच्या कालखंडात.
आणि हे अतिशय चुकीचं चाललेलं आहे. आणि फडणवीस सरकारने सांगणं की कोर्टाचा आदेश आणि जैन धर्मियांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही निर्णय मध्यम स्वरूपाचा काहीतरी मार्ग काढू, हे पण कितपत योग्य आहे हे मला सर्वसामान्यांना अकलना पलीकडे. दादरला जे चितारे ट्रॅव्हलचं ऑफिस आहे तिकडच्या पण मालकाने असं सांगितलेलं आहे की ही लोक जी तिकडे एक काहीतरी छोटासं हॉलसारखं आहे बंद एरिया, तिकडे कोणीतरी जैन लोक रोज जेवणावळी घालतात सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत. आणि तिकडचे लोक प्रत्येक लोक ऑलमोस्ट म्हणे माझ्या ऑफिसमध्ये येतात आणि सांगतात पाणी मिळेल का. तर म्हणे सुरुवातीला आम्हाला वाटायचं ना तहान लागली म्हणून आम्ही त्यांना ग्लास किंवा पाण्याची बॉटल द्यायचो. तर ही लोक पाणी तर प्यायची नाहीत, पण त्यांच्या अंगावर जी विष्ठा पडलेली असते कबुतरांची कपड्यांवर किंवा अंगावर किंवा डोक्यावर हातापायावर, ती जाऊन ते साफ करतात. मग त्याच्यासाठी ते म्हणतात आमचं पाणी का वापरतात, तुमची जिथे जेवणावळ आहे तिथे का नाही तुम्ही जाऊन साफसफाई करत, तुमच्या मंदिरामध्ये जाऊन का नाही साफसफाई करत, माझ्या दरवाजात काय येतात. आणि अनेक नागरिक या कबुतरांच्या त्रासाने पीडित आहेत आणि दिवसेंदिवस या कबुतरांची संख्या वाढत आहे. तसंच एक निरीक्षण असंही नोंदवलं गेले, तिकडच्या रहिवाशांनी सांगितलं की कबुतरांना देवानी पक्ष्यांनाच म्हणा देवानी पंख दिले, ते उडत जाऊन आपलं अन्न स्वतः शोधू शकतात. पण आज या कबुतरांना जरुरीपेक्षा जास्त अन्न मिळत असल्यामुळे त्यांची उडण्याची क्षमता आणि अन्न शोधण्याची क्षमता कमी झाली आहे. 1 किलोमीटरपर्यंत जेमतेम ही कबुतरं उडू शकतात. त्या परिघावर ते उडण्याचं बळच हरवून बसलेले आहेत, कारण त्यांना रेडीमेड इकडे सगळं मिळतंय. म्हणजे आपणच कबुतरांना अपंग करतोय असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं म्हणणं जर कबुतरांना तुम्हाला जिवंत ठेवायचं तर माणसांना मारायचं का, मग ही जी हिंसा आहे ती तुमच्या धर्मात बसते का. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये सर्वसामान्यांनी विचार करणं गरजेचं आहे. कोर्टाने तर आपलं काम केलेलं आहे, आता सुप्रीम कोर्टात मॅटर गेलेलं आहे, तेथून काय निर्णय लागतो ते आपल्याला कळेल. पण इथे मंगलप्रभात लोढा पूर्ण सक्रिय आहेत, तर त्यांनी त्यांच्या धर्मियांची सोय करण्यासाठी काहीतरी भूखंड द्यावा. आणि प्रत्येक दादर व्यासाने सांगितलं की कबुतरांना मारावं किंवा त्यांना खायला देणं असं आमचं म्हणणं नाही आहे, पण जिथे दाट लोकवस्ती आहे आणि जिथे आरोग्याचा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात तिथे हे नको. आता त्याची शासनाने दखल घ्यावी, कोर्टाने तर ऑलरेडी घेतलेलीच आहे. आणि ते कबूतरखाने अशा ठिकाणी न्यावेत जिथे लोकसंख्या कमी आहे आणि लोकांना त्यांच्यापासून धोका उत्पन्न होण्याची शक्यता ही नसेल, अशा ठिकाणी तुम्ही ते हलवावे. आणि ज्यांना कोणाला तिथे पुण्य कमवायचे कबुतरांना खाणं देऊन त्यांनी ते जरूर कमवावं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह.